म्हणतो मग आपल्या बाबल्याचा अभ्यास. बबल्या काही अभ्यास करत नाही, तुमच्यावरच पडलाय. माझ्यावर पडलाय म्हणे. मी अभ्यासात किती हुशारतो, 100 पैकी 102 मार्क राहत होते मला. बाबल्या तुझ्यावर पडलाय ढ, तू ढ. बसा तुम्ही, सांगून सांगून थकले मी, पण तो काही अभ्यास करत नाहीये. अगं सांगून सांगून थकलीये. तोंडाचाच वापर करत असशील जसा माझ्यासाठी करती. थोडाफार हाताचा वापर करून बघ, एखादा फटकावड त्याला, मग कसा अभ्यासाला बसतो बघतो. आता फटकेच चालू करावे लागणार त्याला. बरं ते मी थोडेसे मित्राकडे काम आहे, तिथं जाऊन येतो एकदा. ओ तुम्ही काय हो? नुसते बाहेरच पळत राहता, नुसते बाहेरचेच काम चालू राहतात तुमचे. हा, कारण घरातच लोक घरातलेच कामं सांगतील, तू हे करा ते करा, त्यापेक्षा बरं आहे बाहेरचेच कामं. ते सिलेंडर संपलाय, सिलेंडर आणून लावून द्या. हा आणतो, सिलेंडर पण आणतो आणि ते मित्राकडे काम आहे थोडस, ते पण करून येतो. पप्पा मला मम्मीने खूप मारलं. थांब. अगं तुला काय अक्कल आहे का नाही? त्या पोराचं पान ढोंगान सजून ठेवलं, तू एवढं मारत असते का त्याला? मला माहिती होतं अभ्यास करत नाही, पण एवढं मारते. अख्खा त्याचा ढोंगान सुजलं, त्याला चालता येणं झालं, त्या रड राहिलं. काही झालं तरी आपलं पोरग आहे ते. तुम्ही तर गप्पच बसा. ते पोरगे ना शिल्लक होत चाललंय तुमच्यासारखं. एवढं लगे काय केलं त्यांनी? अहो मी त्याला फक्त एवढेच म्हणली, बाळा चांगला अभ्यास कर, चांगला अभ्यास केला की तुला चांगली नोकरी लागल, चांगली नोकरी लागली की तुला चांगली बायको भेटल. हा मग मग काय पोरग म्हणतं, पप्पा तर लय शिकेले, पप्पाला तर लय चांगली नोकरी आहे, मग तरी पण तुझ्यासारखी बायको कस काय भेटली? मग काय शिकलं पोराचं? बरोबर तर म्हणलं पोरग. आता तुमचं पण ढुंगण सुचवते.